पक्ष मला जसं राज्यात म्हणजे वाढलाय तसं देशात पण तिथं वाढवायचं आहे. त्याच्यासाठी मी कष्ट आणि काम करतो. मनात एक आठवण आणि आशा होतीच की त्यांनी दादांना मुख्यमंत्री म्हणून एकदा तरी बघायला पाहिजे होतं. दादांचे प्रिय लोक असू द्या, त्यांच्या मनात एक आशा आहे की वहिनींनी तरी हे स्वप्न पूर्ण करणार. निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. शेवटच्या टप्प्यात प्रचार सुरू आहे. आता आपल्यासोबत जयदादा पवार आहेत. दादा, काय सांगाल? शेवटच्या टप्प्यात प्रचार सुरू आहे. कशा पद्धतीने रिस्पॉन्स मिळतोय? कशा पद्धतीने तुम्ही गावकऱ्यांना भेटताय? लोकांच्यातून काय भावना व्यक्त होते? लोकांची प्रतिसाद तर खूप चांगला दिसतोय. भरपूर प्रमाणात लोक बाहेर येत आहेत. जसं की तुम्हाला माहिती आहे की सर्वच राज्यापेक्षा देशातला डोळा या पोटनिवडणुकीवर आहे. आदरणीय दादांचं योगदान महाराष्ट्रभर एवढं होतं की सगळ्याच पक्षातले मित्र पक्षातल्या पण नेत्यांनी ही निवडणूक हातात घेतली. चंद्रकांत दादा काही दिवसापूर्वी इथे येऊन त्यांनी त्याचा प्रचार केला. रवींद्र चव्हाणजी पण आले, त्यांनी पण तिथं मेळावा घेतला. ते त्यांच्या परीने त्यांच्या कार्यकर्त्यांना सांगतायत की पुढे जाऊन कसं प्रचार करावं. आम्ही आमच्या वतीने एकत्रित जाऊन प्रचार करतोय. खरं तर गावभेट दौऱ्यात प्रचारापेक्षा मी सगळ्यांना सांगतोय की दादांचे मनातले काय आठवणी असतील, नाहीतर लोकांच्या मनात दादांची काय भावना असतील ते समजून घ्यायला मी गावभेट दौरे करतोय. आणि काय अडी अडचणी असतील ते समजून घेऊन वहिनींपर्यंत आम्ही तसं पोहोचवतो. तुम्ही आता भाषणांमधून तुम्ही ज्यावेळेस गावभेट दौरे करतायत, लोकांमध्ये सांगतायत, त्यावेळेस दादांचा एक आठवण सांगताय, किस्सा सांगताय. तुमची शेवटची भेट झालेली ट्रिपच्या संदर्भात काय चर्चा झाली होती? काय नेमका विषय आहे? माझी आता मी थोडक्यात सांगतो. 26 तारखेला दादांना मी सकाळी 7 वाजता पुण्यात भेटलेलो. तर आमची एक तास मीटिंग झाली. त्याच्यानंतर झेंडावंदनसाठी दादा पोलीस ग्राउंडला जाणार होते. मी त्यांना विचारलं मी त्यांच्याबरोबर तसं तिथं जाऊ का. त्यांच्याबरोबर मी गेलो, तिथला परेड बघितला. त्याच्यानंतर परत आम्ही घरी आलो आणि जिल्हा परिषदची निवडणूक तोंडावरती होती म्हणून दादांच्याकडे भरपूर लोक आलेले कामासाठी, म्हणजे इलेक्शनच्या संदर्भात. आणि मग त्या दिवशी 5 वाजता मी परत त्यांच्याकडे गेलो आणि मी बोललो, दादा थोडं तुम्ही विश्रांती घ्या, तुम्ही खूप कष्ट घेताय, खूप कामं करताय. तेव्हा दादांनी मला सांगितलं की शेवटची निवडणूक आहे आणि याच्यानंतर आपण 5 जण सुट्टीला जाऊ. तेच ते एक भावना माझ्या मनात आहे. कारण 2 दिवसानंतर आदरणीय दादा आपल्याला सोडून गेले. त्याच्या संदर्भात जसं दादा बारामतीकरांना कुटुंब मानतं तसंच बारामतीकर माझं पण कुटुंब. आणि काय भावना जसे ते मला सांगतात तसे मला वाटतं मी पण त्यांच्या बरोबर तसं त्यांना सांगायला पाहिजे. तुम्ही सुट्टीवर नेहमी जात होता का? आणि शेवटची सुट्टी कधी एन्जॉय केली होती तुम्ही कुटुंबासह? 2016 मध्ये दादा, बहिणी, पारधन, मी आम्ही सुट्टी, मला वाटते शेवटची सुट्टी तेव्हाच होती. त्याच्यानंतर दादा व सगळेच कामात खूप व्यस्त झाले. आणि दादा सारखंच बारामतीकरांना आणि महाराष्ट्राच्या जनतेला त्यांचं कुटुंब मानायचे. त्याच्यामुळे ते कायम त्यांच्यासाठी तसं काम करत आले. 28 तारखेला पण जेव्हा दुर्घटना घडली तेव्हा पण दादांचे पेपर सगळे कामाचे तिथं जिथं दुर्घटना झाली तुम्हाला सगळ्यांना त्या फोटोमध्ये दिसली. माझं नुसतं म्हणणं आहे की दादांचा सुरुवातीचा कामाचा श्वास बारामतीत त्यांनी घेतला, शेवटचा श्वास पण बारामतीतच त्यांनी घेतला. अ, दादा दादा ज्या वेळेस राजकारणात सक्रिय होते, त्यावेळेस अनेक वेळा कार्यकर्त्यांनी इच्छा व्यक्त केलेली होती की दादा मुख्यमंत्री व्हावे. त्या दिवशी ज्यावेळेस सुरुवातीची सभा झाली प्रचाराची, त्यावेळेस आदित्यताई देखील म्हटलं होतं की दादांचं स्वप्न आता वहिनींना पूर्ण व्हावं. काय वाटतं? सगळ्यांचे मनात एक आठवण आणि आशा होतीच की त्यांनी दादांना मुख्यमंत्री म्हणून एकदा तरी बघायला पाहिजे होतं. दुर्दैवाने ते झालं नाही. म्हणून आज सगळेच आपले कार्यकर्ते असू द्या, दादांचे प्रिय लोक असू द्या, त्यांच्या मनात एक आशा आहे की वहिनींनी तरी हे स्वप्न पूर्ण करणार. जसं वहिनींनी स्वप्न पूर्ण करावं अशी सगळ्यांची इच्छा आहे, तशी बारामतीकरांची इच्छा आहे की 2029चा विधानसभेचा उमेदवार जयदादा पवार असावेत. त्यांनी आमदारकीची निवडणूक लढवा. मी सारखं सांगत आलोय की मी पक्षातला एक कार्यकर्ता म्हणून काम करतील. माझ्या पक्षातल्या कार्यकर्त्यांना तिथं मदत करील. आणि माझ्या मनात आहे की पक्ष मला जसं राज्यात म्हणजे वाढलाय तसं देशात पण तिथं वाढवायचं आहे. त्याच्यासाठी मी कष्ट आणि काम करतो.
विधानसभेला इच्छुक आहात का? कारण तुमचे नगरपालिकेसाठी देखील चर्चा सुरू होती, तुमच्या नावाची दादाशी त्यावेळेस चर्चा केली होती असं तुम्ही सांगितलं. जर मी इच्छुक असलो असतो तर आताच बोललो असतो. आताच मी तुम्हाला सांगितलं मी कार्यकर्ता म्हणून सगळ्यांसाठी तिथं काम करायला तयार आहे. तेच माझे भाव आहे. खूप खूप धन्यवाद, खूप खूप धन्यवाद. हे होते जयदादा पवार. त्यांनी सांगितलेलं आहे की 2029 ला आमदार म्हणून इच्छुक नाहीयेत, तर ते कार्यकर्ता म्हणून पक्ष संघटनेसाठी प्रयत्न करणार आहेत. कॅमेरामॅन तेजस वसंत मोरे, मुंबई तक, बारामती.